12वी बोर्डाचा बायोलॉजी ह्या पेपरमध्ये जर मित्र तुला पास व्हायचं असेल, तर हे रिपीटेड क्वेश्चन कंपल्सरी कर. एक्झाम जवळ आलेली आहे. भरपूर सारे विद्यार्थी रिव्हिजन आणि पूर्ण सिलेबस कव्हरिंगच्या मागे आहेत. पण बोर्ड बायोलॉजी पेपरमध्ये सरप्राईज देत नाही, तर काही स्पेसिफिक क्वेश्चन्स दरवर्षी नॉर्मल वर्डिंग चेंज करून रिपीट होत असतात. त्यामध्ये नंबर 1चा क्वेश्चन आहे मेन्स्ट्रुअल सायकलच्या फेजेस आणि त्याचं नीट एक्सप्लेनेशन. दुसरं म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि एक्झाम्पल क्रॉससोबत त्याचं प्रॉपरली एक्सप्लेनेशन करणं. त्यामध्ये नंबर 3चा प्रश्न असतो डी-एन-ए रेप्लिकेशनच्या स्टेप्स प्रॉपर सिक्वेन्ससोबत तुला लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये नंबर 4चा प्रश्न असतो रिस्ट्रिक्शन एन्झाईम म्हणजे काय आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये त्याचा एक्झॅक्ट रोल काय असतो. त्याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन असतो नंबर 5चा, तो म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी या दोन्हींमधला डिफरन्स तुला लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये नंबर 6ला असतो पॉप्युलेशन ग्रोथ कर्व्ह डायग्रामसोबत एक्सप्लेन करणंही तुला तिथे गरजेचं आहे. त्यामध्ये पुढचा प्रश्न असतो ओझोन डिप्लिशन कॉज आणि इफेक्ट्स लिहिणं गरजेचं आहे त्यामध्ये तुला. हे क्वेश्चन जर एक्झाममध्ये तू नीट प्रिपेअर केले तर बायोलॉजी पेपर हँडल करणं तुला अगदी इझी जाईल. जर ह्याच रिपीटेड क्वेश्चनची डिटेल नोट्स, इझी एक्सप्लेनेशन आणि एक्झाम रेडी आन्सर जर तुला हवे असतील तर आत्ताच पेजला फॉलो कर आणि ही व्हिडिओ तुझ्या 5 मित्रांपर्यंत शेअर कर. आणि अशाच रिलेटेड व्हिडिओजसाठी पेजवरती जा. ऑलरेडी केमिस्ट्री आणि फिजिक्स रिलेटेड व्हिडिओज पेजवरती अपलोडेड आहेत. धन्यवाद.